प्रसाद दादा. अरे 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 दादा, अरे नाटकाचा दौरा मला करायचाच आहे. फ्रीच आहे, घरीच बसलोय. घोडबंदर रोडला एवढं ट्रॅफिक आहे ना, काय सांगू तुला. ट्रक आडवा आलाय. करतो मी थोड्या वेळ फोन करतो. हॅलो हॅलो, शांती सदन मध्ये स्त्रियांना अलाउड नाहीये, स्त्रियांना बंदी आहे. जगन्नाथरावांना जाऊन सांग शिवानी आली. काय? इजंट इट लवली? माधव छडी. हाऊ आर यू? कोण तुम्ही? काय काम आहे इथे? घर छान आहे तुमचं. तुमच्या या शांती सदन मध्ये राहायला आले मी. डोकं ठिकाणावर आहे का? हा, शांती सदन मध्ये महिलांना परवानगी नाहीये. ब्रह्मचारी पुरुषांसाठी हे एक पवित्र मंदिर आहे. इथे कोणी यावं घुसावं हे मला मान्य नाहीये. चला निघा बाहेर. हे काढ बाहेर यांना. हो काय बघा तरी. कुठे? आज चल. हे घे काठी धर. माधव. हा मालक. हिला वरची खोली दाखव. स्वतंत्र न्हाणीघर असलेली. ही इथेच राहणार आहे. या विषयावर कोणी काही बोलणार नाहीये. मी काय म्हणते ताई, शांती सदन मध्ये जर एक मुलगी चालतीये तर अजून 2 चालायला काय हरकत आहे? तू बोलतेस ते किती डेंजरस आहे कळतंय का? मालक चिडतील. ऐक ना, खरं सांगून टाकूया का? अगं पण मालक. मला नाही वाटत आता ते चिडतील. चिडणार नाहीत पण वाईट तर वाटेल. हो, पण ते समजून घेतील. आता त्या मुलीला पण घेतलंच ना समजून. माधव, अरे कुठे तडमडलास? माधव ये लवकर. आलो 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 आलो. ठेव सामान. हे घे तुझं सामान. विश्वासघात केलंयस तू. विश्वासघात. लाज नाही वाटत तुला? अरे तुझं लग्न झालं असताना देखील आमच्या शांती सदन मध्ये ब्रह्मचार्यासारखा राहत होतास. फसवणूक केलीस तू, फसवणूक. त्यामुळे आत्ताच्या आत्ता 0 मिनिटाला या क्षणाला ताबडतोब हे सामान घ्यायचं आणि निघायचं. शांती सदन मधून तुम्हाला काढण्यात येत आहे. बोला, आहे का मान्य? नाही. नाही मान्य मला. कारण तुमचे सगळे नियम डबल स्टँडर्डचे आहेत. या शांती सदन मध्ये मुलगी चालत नाही ना, तरी शिवानी ही कशी चालते तुम्हाला? बोला ना, बोला. आता गप्पा का?
बोला की. ए भावा, थंड घे जरा. शांती सदन जगन्नाथरावांचं आहे. त्यामुळे इथे कुणी राहायचं कुणी नाही राहायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांचा आहे. जर एखादी महिला इथे राहायला मालकांचीच काही हरकत नसेल तर मग आपण कोण त्यांना प्रश्न विचारणारे? आपला काय अधिकार? खरंय. राग याचा नाहीये की तू ब्रह्मचारी नाहीयेस. राग ह्याचा आहे की तू खोटं बोललंयस. आणि खोटं बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. श्रीयुत विजय सुरेश पाटील, निघा.